आता शेतकरी जागा झालेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष एकमेव पक्ष फक्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे। महाराष्ट्रामध्ये हे जे महायुतीचं सरकार आहे, महायुतीमधले जे प्रत्येक त्यांचे जे पक्ष आहेत, घड्याळाचा पक्ष आहे, धनुष्यबाणाचा पक्ष आहे, कमळवाल्यांचा पक्ष आहे। तुम्ही मला सांगा, या पक्षातल्या एका तरी आमदाराने, एका तरी मंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवलेला आहे का? शेतकऱ्यांना भ्रमित करून, खोटी आश्वासनं देऊन आम्ही 7/12 कोरा करू, संपूर्ण कर्जमाफी देऊ, नाफेडला नाफेड मार्फत सोयाबीनला 7,000 रुपयाचा भाव देऊ, शेतमालाला उत्पादन आधारित खर्चावर किंमत देऊ, अशा प्रकारची खोटी खोटी आश्वासनं दिले, सत्ता मिळवली आणि आता हे सगळे लोणी खाण्यामध्ये गुंग झालेले आहेत, हे दंग झालेले आहेत। यांना शेतकऱ्याचं दुःख कळत नाही। आजही सगळ्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये 25% सोयाबीनची पोती त्यांच्या घरामध्ये पडून आहे आणि फेब्रुवारी 6 तारखेपासून फेब्रुवारीच्या महिन्याच्या नाफेडची खरेदी बंद झालेली, बरोबर आहे? आणि तेव्हापासून ही जी खरेदी बंद झाल्यामुळं शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन आहे ते खाजगी व्यापाऱ्याला विकलेलं आहे। नाफेडचा भाव आहे 4,892 आणि प्रत्यक्षात खाजगी व्यापारी केवढ्याला घेतात ते 3,000, 3,500। आणि मग तुम्ही सांगितलं होतं, या महायुती सरकारने अजेंडामध्ये सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना हमी भाव देऊ, आम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही। मग हे काय केलं? आज शेतकरी 3,500 रुपयाचा प्रति क्विंटल भाव त्यांनी खाजगी व्यापाऱ्यांना विकलेला आहे। मधला त्याचा जो फरक आहे तो त्याला तोटा सहन करावा लागलेला आहे। शेतकऱ्यांच्या घरामध्ये लग्न होतात, मुलींचे लग्न होतात, मुलांचे लग्न होतात, व्यवसाय उदीन करावा लागतो, पैसा कुठून आणणार आहे? आणि म्हणून यासाठी जो काही निगरगट्ट, जे काही झोपलेलं सरकार आहे त्याला जागा करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आज एकवटलेला आहे। विदर्भामधल्या 5 जिल्ह्यामध्ये आज एकाच दिवशी एकाच वेळी हे शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा आयोजित केलेला आहे। मी स्वतः मेकर पासून ट्रॅक्टर चालवत आलेलो आहे। आम्ही जे बोलतो ते करतो। शेण पडल्यानंतर माती घेऊनच उठणार। नेतेगिरी करण्यासाठी आम्ही इथे कोणी बसलेलो नाही। जवळपास 300 ते 400 ट्रॅक्टर आमचं त्या भागातून येत आहे, या भागामधून असे 500-600 ट्रॅक्टर, आज ट्रॅक्टरचं भगवं वादळ आज बुलढाणा जिल्हा कार्यालयावरती धडकलेलं आहे आणि या मार्फत आपली ही सुरुवात झालेली आहे। हे आज झोपलेले आहेत, यांनी आज झोपेचं सोंग केलेलं आहे। मी विधानमंडळामध्ये सुद्धा सोयाबीनचा प्रश्न उपस्थित केलेला आहे, एकदा नव्हे वारंवार उपस्थित केलेला आहे। शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात, यांच्याकडे यांचं लक्ष नाही। जो काही शेतकरी उत्पादनावर आधारित जो काही खर्च होतो त्याच्यावर यांना माहिती नाही, यांना काहीच माहिती नाही। हे मिडल क्लास लोकांचं सरकार आहे, मिडल क्लास, शेतकऱ्यांचं सरकारच नाही। यातला नेते बघा, सगळे नेते बघा, हे कोणतेही शेतकऱ्यांची बाजू मांडत नाहीत। आणि मी स्वतः पाहिलंय विधानमंडळामध्ये कोणताही मंत्री, कोणताही आमदार सत्ताधारी पक्षाचा, ना उपमुख्यमंत्री ना मुख्यमंत्री शेतकरी प्रश्नावर गंभीर आहेत, कुणी गंभीर नाही। विधानमंडळामध्ये मी स्वतः बुलंद आवाज उठवलेला आहे आणि म्हणून आपल्याला आता विधानमंडळामध्ये आम्ही तिकडे 20 लोक आहोत, हे 20 लोक 20 तरी असलो तरी फडणवीस सरकारला आम्ही भारी आहोत। आम्ही तिकडे विधानमंडळामध्ये आणि आपण सगळेजण रस्त्यावरती आणि विधानमंडळामध्ये आपण सगळेजण एक येऊ आणि शेतकऱ्यांच्यासाठी सरकार जे आज झोपलेलं आहे, झोपेचं सोंग करतंय, त्यांना आपण भानावर आणू। त्यांना भानावर आणल्याशिवाय जमणार नाही। स्वामीनाथन आयोग आहे, काय म्हणतोय स्वामीनाथन आयोग? ते म्हणतात साधी गोष्ट आहे,
शेतकऱ्याचं बियाणं, पेरणी, कोळपणे याला जो येणारा खर्च आहे तो खर्च, त्यानंतर उत्पादनासाठीचा खर्च, त्या शेतावर काम करणाऱ्या मजुरांचा जो खर्च, हा जो खर्च एकत्रित करा आणि 20% त्याच्यामध्ये जो काही प्रॉफिट आहे तेवढा धरा आणि त्याच्यावर आधारित तुम्ही प्रत्येक पिकासाठी हमी भाव जाहीर करा. किती पिकासाठी हमी भाव जाहीर केला? फक्त काही सर्टन पिकासाठीच केला. सगळ्या पिकासाठी हमी भाव जाहीर केला पाहिजे. आणि हमी भाव एकदा हमी भाव जाहीर केला तर ते जे काही पीक आहे ते सगळं माल आहे तो माल त्यांनी संपूर्णपणाने विकत घेतला पाहिजे. आणि जर विकत घेता आला नाही तर त्याचा भाव फरक आहे तो सरकारने दिला पाहिजे. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून ही मागणी रेटण्यासाठी आपण सगळेजण एकवटलेलो आहे. शेतकरी आज कर्जामध्ये आहे, त्याची कर्जमाफी करण्यासाठी आपली मागणी आहे. त्याचबरोबर उत्पादन खर्चावर आधारित प्रत्येक पिकासाठीचा भाव यांनी डिक्लेअर केला पाहिजे. पीक विम्याचा गोंधळ तुम्हाला माहिती आहे का? एका गावामध्ये काही लोकांना पीक विमा मिळालाय आणि काही लोकांना पीक विमाच नाही मिळालेला. पीक विमा यांनीच योजना जाहीर केली आणि ह्यांनीच योजना बंद केली. यांना जे वाटतंय तसंच ते करतात. एसी मध्ये बसतात आणि योजना आखतात. हे योजना पीक विमा कंपन्यांच्या भल्यासाठी करतात, शेतकऱ्यांसाठी करत नाही. आज रोजी जे काही शेतकरी आहेत, प्रत्येक पीक विमा कार्यालय समोर जा. हजार म्हणजे शेकडो लोक आज रोजी उन्हातालामध्ये पीक विमा कार्यालयामध्ये चेक करतात आमचं नाव आहे की नाही. आणि कोणत्याही प्रकारची यांच्याकडे सिस्टम नाही. म्हणून शेतकऱ्यांना सरसकट सगळ्याच्या सगळा पीक विमा ज्यांनी अर्ज भरले त्यांनाही, ज्यांनी भरले नाहीत त्यांनाही सगळ्यांना पीक विमा यांनी मंजूर करण्याची आवश्यकता आहे. ती सुद्धा मागणी आमची या ठिकाणी आहे. आणि अशा शेतकऱ्यांची पोरं आज वाऱ्यावर सोडलेली आहेत, त्यांना बेरोजगारी आहे. म्हणून शेतकरी जे काही उत्पादन आहे त्या उत्पादनावर आधारित बाजारपेठा, त्याच्यानंतर औद्योगिक प्रक्रिया केंद्र उभे करले पाहिजेत. आपला बुलढाणा जिल्ह्यामध्ये 85% ग्रामीण भाग आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये फक्त 15% नागरीकरण आहे. 85% आपण ग्रामीण आहोत आणि 85% मध्ये सगळेजण शेतकरी आहे. बुलढाणा जिल्ह्याचा जर विकास करायचा असेल तर शेती आणि शेतकरी यांना पुढे ठेवूनच आपल्याला विकास करावा लागेल. हे सांगतात की आम्ही दावोसवरून 15 लाख कोटी एवढं गुंतवणूक आणलेली आहे. कोणी पाहिले यांची गुंतवणूक? अरे जंगल में मोर नाचा देखा किसने? आम्हाला काय माहिती? तुमचं ठाण्याचं, मुंबईचं, पुण्याचं आणि नागपूरचं जे पर कॅपिटा उत्पन्न आहे, दरडोई उत्पन्न, ते 3 लाख 4 लाख प्रति माणसी येतं. आणि बुलढाण्याचं किती येतं? बुलढाण्याचं दरडोई उत्पन्न सांगू का तुम्हाला? त्यांचं 3 लाख आहे, 4 लाख आहे, 5 लाख आहे, 10 लाख आहे. त्या फक्त 4 जिल्ह्याचं. बुलढाण्याचं दरडोई उत्पन्न फक्त 88,000 आहे मित्रांनो, 88,000 रुपये. कुठे आहोत आपण? कसली नीती, कसली धोरणं आणि काय करताय शेतकऱ्यांसाठी? आणि म्हणून ह्या सगळ्या प्रश्नावरती जाग करण्यासाठी इथलं जे धोरण आहे, नियोजन आहे, हे सगळं पुन्हा एकदा नव्यानं बांधण्यासाठी, या सरकारला जबाब विचारण्यासाठी पहिल्यांदा आपण हा भव्य दिव्य असा ट्रॅक्टर मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आदेश दिला आणि आपण सगळ्यांनी तो पाळलेला आहे. उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की आज शेतात शेतकऱ्यांच्या पाठीमागं, शेतकऱ्याच्या रस्त्यावर, शेतकऱ्याच्या बांधावर, शेतकऱ्याच्या शेतावर पाठीमागं खंबीरपणाने उभं राहायचंय. आणि ही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सगळे नेते कार्यकर्ते यानंतर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीमागं उभे राहणार आहेत. तो विश्वास मी या ठिकाणी देतो. आणि आपण जी अभेद्य अशी एकजूट या ठिकाणी दाखवली त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दलही आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हल्ल्यामध्ये त्यांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. त्यामुळं सगळ्यांना विनंती आहे
कोणाच उन्हाचं या ठिकाणी आपण सगळेजण उन्हातच काम करणारे लोक आहे, शेतामध्ये दिवसभर राबणारे लोक आहे. एक दिवस बापासाठी, एक दिवस अन्नदातासाठी आपण या ठिकाणी उन्हामध्ये चालायचंय. डोक्यात टोपी घाला, रुमाल घ्या, पण या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ट्रॅक्टरच्या पाठीमागं आपल्या सगळ्यांना आपला सातबारा कोरा करण्यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी या मोर्चामध्ये आमच्या पक्षाच्या प्रवक्त्या सौभाग्यवती जयश्रीताई शेळके ज्यांचं नुकतंच या ठिकाणी अतिशय अभ्यासपूर्ण असं भाषण झालं, असे मेहकर विधानसभेचे आमदार सिद्धार्थजी खरात, आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हा प्रमुख जालिंदर भाऊ बुधवत, या ठिकाणी सेनेचे अध्यक्ष नंदभाऊ कराडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा विजयाताई पाटील, त्यांच्या सर्व सहकारी,